लोणार तालुक्यातल्या चिखला गावामध्ये काल रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्यावरून 2 गटामध्ये वाद झाला होता आणि त्यानंतर अनेक प्रकारचे व्हिडिओ जे ते सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते। त्यातल्या एका महिलेला मारहाण झाली होती, कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली होती। एक महिला आपल्यासोबत आहे, त्यांचा व्हिडिओ जो व्हायरल होतो। ताई काय सांगाल, काय झालं होतं नेमकं? तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दिसताय। 4-5च्या दरम्यान ते अचानक सगळीच्या सगळा तो समाज गोळा झाला। 200-300 महिला, 200-300 माणूस, म्हणजे जेवढे त्याचे सुना सासा ज्या असतील त्या सगळ्या गोळा झाल्या। आम्ही 4-5 जणच होतो इथं, ते पण ते पुतळा फेकणार म्हणून आलो होतो आम्ही। त्याच्यानंतर त्यानं डायरेक्ट आमच्या त्याच्या बाहेर आमच्या बाहेर हात घालायचा प्रयत्न केला। मी इथं बसलेले असं तिकडं गेले, त्या माणसांच्या 30-35 जणांनी मला घेऱ्यात घेऊन कपडे फाडले माझे, नको ते हे केले माझ्यासोबत, मला फिरवलं। नंतर मागून डोक्यात दगड टाकत होता माझ्या, तर माझ्या भाऊ सानप साहेबाला लोटून माझा भाऊ त्या मुलाला लोटला, तेव्हा त्यानं दगड तो फेकला गेला, नाही तर तो दगड माझ्या डोक्यात टाकत होता। तो सानप साहेब आणि सांगळे साहेब यानं आमच्याच पोराला 4-5च पोरं होते आमच्या, त्याच पोराला मारलं आणि त्याच पोराला अडवलं। काय वाद काय होता नेमकं? ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फेकणार होते, तसं त्याने मला 8 दिवस अगोदर सांगितलं होतं। जसं संतोष देशमुखचं केलं तसंच आम्ही तो करणार आहे, आणि त्याने त्याच प्रकारे केलं। फक्त त्याने जीवानेशी मारलं नाही मला, नाही तर माझे हाल तेच झाले। त्यांनी माझ्या अंगावर कपडा ठेवला नाही, त्यांनी मला कुठं कुठं मारलं। माझ्या अंगावर सगळे निशाणे मी सगळे पोलीस स्टेशनवाल्याला आणि मेडिकलवाल्याला दिलेले। ज्यावेळेला घटना झाली त्यावेळेला पोलीस सुद्धा हजर होते इथे। हो, त्यावेळेस सांगे साहेब आणि तो सानप साहेब याने आमच्याच पोराला अडवलं। त्यानं त्या लोकांचं समर्थन केलं, आमच्या पोराला अडवलं, आमच्या पोराला मारलं। पण जे ठाणेदार साहेब होते त्यानं प्रयत्न केला थांबवायचा, पण ते जशी त्या बायानं त्या PSI तसं घेऱ्यात घेतलं, म्हणजे याने ते माणसं माझ्यासाठी मोकळे सोडून ठेवले होते इकडं, आणि PSI साहेब त्याच्यात गुंतले होते। तिथं पण आमच्या बायाला बेदम मारहाण केली, त्यानं कोणाचा पाय मोडा, कोणाचा हात मोडला, इथपर्यंत मार। त्यामुळे PSI साहेब तिथं गुंतले, आणि सानप साहेब आणि तो सांगळे साहेब यायनं पोरं आमच्या आडून धरले, त्यामुळे माझे कपडे काढण्यात आले। तुमची काय मागणी आहे? एवढा मोठा समुदाय या ठिकाणी जमला, जेवढे त्या महिलांनी आणि त्या जे आरोपी आहेत त्यांनी ते सगळ्याला अटक, आणि सांगळे आणि तो सानप साहेब सस्पेंड झाला पाहिजे, आणि या सगळ्यावर गुन्हे दाखल होऊन या सजा झाली पाहिजे। नक्कीच। तर या होत्या संजीवनी वाघ, ज्या काल छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो हटवण्यावरून वाद जो झाला होता, वादामध्ये या महिलेला मारहाण झाली होती। या महिलेसोबत आपण आता बातचीत केली। तात्काळ त्या आरोपींना अटक झाली पाहिजे, नंतर जे पोलीस अधिकारी जे होते, पोलीस कर्मचारी होते, त्यांच्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे। त्यांनी मध्यस्थी केली, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही, यांना सुद्धा मारहाण झाली। अशा प्रकारची जी माहिती आहे ती या पीडित महिलेनं दिली आहे। आणि आता सध्या इथं मनोज जोरांगे पाटील सुद्धा येणार आहेत थोड्याच वेळामध्ये। मोठा जनसमुदाय जो आहे तो शिवभक्त जे आहे या ठिकाणी जमलेले आहेत। आता जोरांगे पाटील आल्यानंतर नेमकं यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सुद्धा आता लक्ष लागून आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह गणेश सोळंकी, TVN मराठी, चिखला, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।